नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पदभरतीबाबत आलेली एक प्रसिद्धी पत्रक। हे पत्रक आहे 25/6/2025 रोजी प्रसिद्ध झालेलं आहे। चला तर मग बघूया व्हिडिओमधून। पहिलं हे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 21,678 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारातील पदभरतीची कार्यवाही करण्यात आली। आता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यात व्यवस्थापकांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे। मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मध्ये 29 गुणांची तरतूद करण्यात आली आहे। पात्र उमेदवारांची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येत होती। अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकवाक्यता म्हणजे युनिफॉर्मिटी साधण्याच्या दृष्टीने व उमेदवाराची योग्यरित्या मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा म्हणजे SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस अवलंब करणे आवश्यक आहे। याशिवाय सन 2019च्या शिक्षक पदभरतीच्या वेळी विविध शैक्षणिक संस्थांची गरज लक्षात घेता मानक कार्यपद्धती म्हणजे SOP सर्वांच्याच दृष्टीने आवश्यक होती। यासाठी शासनपत्र दिनांक 6/8/2024 अन्वये मानक कार्यपद्धती म्हणजे SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित केली आहे। मुलाखतीसह शिक्षक पदभरतीमध्ये इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी, इयत्ता 11वी ते 12वी अध्यापक विद्यालये या गटातील शिक्षक सेवकांच्या किंवा शिक्षकांच्या 8,556 रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। 1,861 व्यवस्थापनातील 8,556 रिक्त पदांपैकी 8,264 पदांसाठी 12,966 उमेदवारांनी त्यांची निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रमासाठी एकूण 71,802 प्राधान्यक्रमांवर शिफारस करण्यात आली आहे। नियुक्त प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापकांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केली होती, परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव 81 व्यवस्थापकांना एकूण 177 पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे सदर पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही। अशा व्यवस्थापकांनातील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहेत। सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा। जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना देण्यात येत आहेत। जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। निवड प्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा। निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे अर्ज करता येईल। उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्रे सोबत जोडावेत। शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यांसह व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जासह अपील अर्ज दाखल करता येईल। मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करू नये। शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे। तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती म्हणजे ग्रीव्हन्स रेड्रेशनल अँड कोरिलेशन कमिटीकडे पवित्र
2022grcc@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यासह सबूत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप ईमेल पाठवू नयेत. उमेदवारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी, संस्थांनी, संघटनांनी या ईमेलवर पाठवलेले असे ईमेल दुर्लक्षित करण्यात येतील. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये. विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गाने प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांची शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीची शुभेच्छा. तर ही होती शिक्षक पदभरतीबाबत झालेले प्रसिद्धी पत्रक. व्हिडिओ आवडल्यास तुला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.